शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे। पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्यासाठी अधिकृतपणे तारीख जाहीर झाली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। तारीख काय असणार आहे तर या ठिकाणी बघा स्पष्टपणे तुम्हाला तारीख देखील दिसणार आहे। 19 नोव्हेंबर 2025ला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 9 करोड शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार आहे। परंतु हा हप्ता नक्की कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, कारण मागील हप्त्यामध्ये राज्यभरातील आपल्या अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा झाले नव्हते। मग तुम्हाला पैसे पाहिजे असल्यास काय करावे लागेल किंवा तुम्हाला पैसे येणार का नाही, सर्व सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुम्ही फेसबुकवर पाहत असल्यास पेजला फॉलो करायला विसरू नका। तर मित्रांनो, यामध्ये बघा पीएम किसान योजनेची अधिकृत तारीख 19 नोव्हेंबर या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। 18,000 कोटी रुपयांचं त्या ठिकाणी वितरण केलं जाणार आहे आणि तेव्हाच आपल्या राज्यातील देखील जवळपास 90 ते 95 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे जमा होणार आहेत। किती शेतकऱ्यांना तर यामध्ये बघा राज्यातील आपल्या हा जो आकडा आहे तो सर्व देशातील आहे, परंतु आपल्या राज्यातील जवळपास 90 लाख शेतकऱ्यांना योजनेचे पैसे जमा होणार आहेत। आता हा आकडा याआधी 1 कोटींच्या आसपास होता, परंतु आता काय झाले की अनेक शेतकरी यामध्ये अपात्र देखील झालेले आहेत। मग हे अपात्र का होत आहेत? अनेक शेतकऱ्यांना मागील हप्ता देखील आला नाही। तर पीएम किसान योजनेमध्ये काही प्रमाणामध्ये आता अटी आणि निकषांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे, ज्यानुसार समजा कुटुंबामध्ये याआधी आपण पाहिलं होतं की एका कुटुंबामध्ये पती आणि पत्नी दोघांना देखील योजनेचे पैसे जमा होत होते, पीएम किसान असेल किंवा नमो शेतकरी योजना असेल। परंतु आता यामध्ये काय केलंय, पती आणि पत्नीपैकी एकालाच पैसे येतात आणि दुसऱ्याचे पैसे त्या ठिकाणी बंद झाले आहेत। तसेच अनेक शेतकऱ्यांच्या लँड सीडिंगचा इश्यू होता आणि लँड सीडिंगच्या इश्यूमुळे यामध्ये अनेक शेतकरी योजनेमधून अपात्र झाले आहेत आणि त्यांना देखील योजनेचे पैसे येत नाहीत। अनेक शेतकऱ्यांचं काय झालंय की बँकेमध्ये अकाउंट केवायसीला आले आहे, केवायसी देखील झाली नाही, म्हणून अनेक शेतकऱ्यांचे देखील पैसे आलेले नाहीत। म्हणून तुम्हाला या 3 बाबी तपासायच्या आहेत। म्हणजे लक्षात घ्या, जर तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या बायकोला पैसे येत असतील तर तुम्हाला योजनेचे परत पैसे येणार का, तर तुम्हाला योजनेचे पैसे मिळणार नाहीत, दोघांपैकी एकालाच पैसे मिळणार आहेत। त्यानंतर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी टॅक्स भरत असेल, तुमच्या कुटुंबामध्ये कोणी पेन्शन घेत असेल तरी देखील तुमचे पैसे त्या ठिकाणी बंद केले गेले आहेत। मागील वर्षी जी तुम्ही केवायसी केली होती त्या केवायसीच्या आधारावर सरकारने सर्व डेटा गोळा केला असून त्या डेटानुसार जे पात्र आहेत त्याच शेतकऱ्यांना यापुढे योजनेचे पैसे जमा होत आहेत आणि जे अपात्र आहेत त्यांना योजनेतून अपात्र करून टाकले आहे। वसुली मात्र होणार नाही, पण योजनेचे पुढचे पैसे देखील मिळणार नाहीत। तर अशा पद्धतीने केवायसीची प्रक्रिया दरवर्षी आपण पाहतो की पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत होत असते आणि त्यानुसार सरकार डेटा घेत असतं। त्यानंतर जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणाकडे 4 चाकी वाहन असेल तर ही देखील अट या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे अशा विविध बाबी असणार आहेत। केवायसी तुमची बँकेमध्ये केवायसी आहे का, माफ करा केवायसी नाही, परंतु तुमच्या बँकेमध्ये त्या ठिकाणी तुम्ही केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे का, तुमचं अकाउंट केवायसीसाठी आलं आहे का ते देखील तुम्हाला तपासायचं आहे। तुमची लँड सीडिंग म्हणजे जमिनीची माहिती अद्ययावत आहे का ते तुम्हाला तपासायचं आहे आणि जमिनीची माहिती तुमची अद्ययावत नसेल तर तुम्ही तुमच्या तलाठी कार्यालयामध्ये जाऊन, तहसील कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी तुमच्या जमिनीची माहिती अद्ययावत करून घेऊन योजनेतील पुढील पैशांचा लाभ घेऊ शकता। ऑनलाईन पद्धतीने सध्या रजिस्ट्रेशन होत नाही आहेत किंवा ऑनलाईन पद्धतीने तुमची लँड सीडिंग देखील ॲक्टिव्ह होत नाही, त्यामुळे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने तुमच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये जाऊन किंवा तुमच्या तहसील ऑफिसला जाऊन या गोष्टी अपडेट करून घ्याव्या लागतील, जेणेकरून योजनेचे पैसे तुमचे जमा होणार आहेत। बाकीच्यांना, ज्या शेतकऱ्यांना मागील हप्ता आला होता त्यांना हा देखील हप्ता 21वा हप्ता येत्या 19 नोव्हेंबर रोजी जमा होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती येत्या 19 नोव्हेंबरला योजनेचे पैसे जमा होणार आहेत। तुम्हाला पीएम किसान योजनेचा मागचा हप्ता आला का नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तसेच अशाच कामाच्या माहिती आणि अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।